टॅरो कार्ड आणि टॅरो कार्डच्या बद्दलचे असणारे लोकांच्या मनामधले संभ्रम किंवा डाऊट्स आणि टॅरो कार्ड कसे वापरतात, त्याचा इतिहास काय, या विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपल्या बरोबर स्मिता गिरी मॅडम आहेत, प्रोफेसर स्मिता गिरी, की ज्या टॅरो क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करतात. त्यांनी त्याच्यावर पुस्तकही लिहिलेली आहेत आणि त्यांची या विषयावर अनेक व्याख्यानं झालेली आहेत. आणि त्या एक टॅरो रीडर म्हणून, एक्सपर्ट टॅरो रीडर म्हणून काम करतात. गिरी मॅडम, तुमचं स्वागत आहे आपल्या या नमस्ते सर. टॅरो पर्सनल रिडिंगचं आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं आहे आणि इंट्रोडक्शन सेशन ठेवलेलं आहे. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला टॅरो म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम येतो की टॅरो म्हणजे ते जसं एखादा पोपट घेऊन बसलेला माणूस असतो आणि मग तो त्याला रिक्वेस्ट करतो आणि त्याला तो कार्ड उचलायला सांगतो आणि रस्त्यावरचा तो पोपटवाला आणि टॅरो कार्डवाल्यांशी कम्पेअर केलं जातं. तर नेमकं टॅरो कार्ड आणि हे जे पोपटवाला वगैरे जे लोक कार्ड काढतात त्याच्यामध्ये काय फरक आहे? टॅरो कार्ड खूप लोकांची अशी कल्पना आहे सर हा. की ते पोपट जे कार्ड घेऊन बसतात, तर तो पोपट जाऊन एक कार्ड आणतो आणि त्याच्यावर जो काही लिहिलेला मजकूर असेल तो वाचून उत्तर देतो. तर टॅरो कार्ड मध्ये मात्र अशा प्रकारचा गोष्टी येत नाही. टॅरो कार्ड मध्ये निरनिराळ्या निसर्गाचा वापर केलेला आहे, पंचतत्वांचा वापर केलेला आहे. म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश, या सगळ्या तत्वांचा वापर या कार्डांमध्ये केलेला आहे. आणि जेव्हा ही चित्र साकारली गेली, ती कधी साकारली गेली याचा पूर्ण इतिहास नाहीये, पण तरी सुद्धा टारो ही चित्रलिपी आहे असं आपण म्हणू शकतो. आता डिक्शनरीमध्ये जर आपण पाहिलं, कारण लोक असं म्हणतील की कार्ड ते वाचणारी कार्ड आणि तुमची कार्ड याच्यामध्ये काय फरक आहे, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण पोपट जो वाचतो तो तेवढंच एक वाक्य वाचतो पहा. म्हणजे त्या स्पंदनांवरनं इथेही स्पंदनं आहेत, पण जेव्हा आपण पंचतत्वामधली स्पंदनं आणि कार्डमध्ये त्या उतरतात आणि जातक आणि आपल्यामध्ये ती आपल्याला वाचता येतात, त्यावेळेस त्या टारो कार्डचं महत्व आपल्या लक्षात येतं पहा. कारण डिक्शनरी प्रमाणे जर आपण टारो कार्डचा अर्थ पाहायला गेलो, तर 78 पत्त्यांचा हा एक खेळ असं म्हणलेलं आहे पहा. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र काय आहे की गूढ, रहस्यमय आणि अनाकलनीय असणाऱ्या ज्या गोष्टी असतात की त्याचा जो आपल्याला बोध होतो तो या टारो कार्डच्या माध्यमातून होतो. मग त्या टारो कार्डच्या माध्यमातून होतं म्हणजे काय होतं की तुमच्यामध्ये आमच्यामध्ये असणारी संवेदना आणि स्पंदन, कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत आणि त्या सप्तचक्रांप्रमाणे आपला ऑरा ठरलेला असतो आणि ही स्पंदनं एकमेकांच्या पर्यंत आपण पोचवू शकतो. संवेदन आणि स्पंदन या आपण या गोष्टी या आपल्या स्पंदनांच्या आधारे पोचवू शकतो. मग जेव्हा टॅरो कार्ड आपण वाचतो, म्हणजे या कार्ड मधनं घेतलेला बोध, म्हणजे या कार्डांचा जो वाचन केलं जातं, कारण या कार्डवर विविध प्राणी आहेत, पक्षी आहेत, निसर्ग आहे, व्यक्ती आहेत आणि दैवी असणारी शक्ती किंवा देवदूत हे सुद्धा साकारलेले आहेत पहा. आणि त्यातून आपल्याला आपल्या अंतर्मनात चाललेल्या गोष्टी या दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात. आणि असं या टॅरो कार्डचं रीडिंग हे आपण करू शकतो. म्हणूनच टॅरो कार्ड ही साध्या कार्डपेक्षा किंवा पोपटांच्या कार्डपेक्षा वेगळी आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. त्यात महत्वाचं असं मला वाटतं की जो पोपटवाला ज्योतिष असतो तो रस्त्यावर किंवा कुठं देवळापाशी वगैरे कुठं बसलेला असतो आणि त्याला स्थल काल मर्यादा कुठली नसते आणि तो बिचारा पोटासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, म्हणजे पोट भरण्यासाठी म्हणा किंवा बरं. उदरनिर्वाहासाठी.
आपण जेव्हा टॅरो रीडर म्हणून जेव्हा एक व्यक्ती उदयास येते तेव्हा त्याला एक स्पिरिच्युअल बेस असणं गरजेचं आहे. आणि नो डाऊट त्यानं फी घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यामध्ये एक जी सत्सद विवेक बुद्धी म्हणतो आपण, ती जागृत पाहिजे की कुठं टॅरो रिडिंग करावं. लग्नामध्ये बसून करावं, बसमध्ये करावं, रेल्वेत करावं, रस्त्यावर करावं, किंवा टॅक्सीमध्ये करावं, चार चौघात करावं, ह्याच्या पण काही मर्यादा असतात का? हो, बरोबर. या सगळ्या मर्यादा टॅरो कार्ड, कारण टॅरो कार्ड ही दैवी कार्ड्स आहेत पहा. म्हणजे ती अशी कुठेही बसून आपण वाचली तर त्याचं प्रदर्शन केलं किंवा ती हाताळायला दिली तर या स्पंदनांच्या मध्ये डिस्टर्बन्स येतो. म्हणून ही कार्ड काही ठराविक ठिकाणी, कारण जेव्हा आपण दैवी कार्ड म्हणतो, कारण आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीयेत अशा गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा अशा गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवायचे, त्यावेळेस ही कार्ड आपल्याला शुभ त्या जागी ठेवावी लागतात. किंवा आपण ज्या ठिकाणी बसून, जसं देवाची पूजा आपण देवाऱ्यासमोर बसून करतो, संध्याही आपण एका ठराविक विशिष्ट वेळी आणि विशिष्ट काळी करतो, त्याचप्रमाणे टारो कार्ड ही सुद्धा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाचली तर त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त चांगला येतो, कारण नैसर्गिक एनर्जी त्यावेळेस असते. म्हणजे वेळ आणि काळ याची मर्यादा आहे. आता एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली की आपण ती कार्ड रात्रीच्या वेळीही वाचू शकतो, फक्त इमर्जन्सीच्या वेळेस. पण दिवसा ही कार्ड, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची कार्ड जर वाचन केलं तर त्याचा रिझल्ट जास्त चांगला आणि प्रश्न सोडवण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि जेव्हा आपण दैवी कार्ड म्हणतो तेव्हा त्याचं पावित्र्य राखणं हे आपल्या हातामध्ये असतं. मग ते अगदी कुठेही ट्रेनमध्ये जातोय तिथे काढली, बाहेर कुठेतरी फिरायला गेलो तिथे काढली, असं करता येत नाही. जेव्हा जेव्हा आपण ही कार्ड, म्हणजे देवाकडे आपण देवाऱ्यात जेव्हा जातो किंवा देवळात जेव्हा जातो त्यावेळेस आपण आपली स्पंदनं आणि देवाची स्पंदनं, देवाकडून स्पंदनं घेण्यासाठी आपण पहिल्यांदा घंटा वाजवतो पहा, चप्पल बाहेरच काढून ठेवतो आणि देवळामध्ये जातो, घंटा वाजवतो, त्या घंटेखाली एक त्या घंटेचा नाद संपेपर्यंत उभं राहतो. का तर आपली स्पंदनं आणि मंदिरामध्ये असणाऱ्या त्या मूर्तीची स्पंदनं, ती जी स्पंदनं आहेत तिथपर्यंत आपण ती ऍक्सेप्ट करण्याच्या योग्यतेचे व्हावे म्हणून त्या घंटेखाली आपण उभं राहतो आणि मग गाभाऱ्यामध्ये जातो. मग ज्या वेळेस आपण त्या गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेस आपली स्पंदनं आणि आपल्याला जे काही आपलं म्हणणं मांडायचं असतं तेव्हा तो मनोभाव देवापर्यंत पोचवण्याची, म्हणजे संवेदना तिथपर्यंत पोचवण्याची आपली योग्यता होते. तसंच ही टॅरो कार्ड जेव्हा वाचायची त्यावेळेस शांतता हवी, आजूबाजूला कोलाहल नको. आणि जेव्हा जातक आपल्याकडे ही कार्ड वाचण्यासाठी येतो तेव्हा तो अनेक प्रश्न मनामध्ये घेऊन आलेला असतो. मग त्याच्या मनामध्ये जो असंतोष किंवा जो काही त्रागा झालेला असतो तो त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतो आणि मग तो त्या परिस्थितीमध्ये जे काही बोलणार आहे ते सलग बोलू शकत नाही. मग ती टॅरो कार्ड वाचताना आपल्याला आपल्या समोर त्याला बसून घ्यावं लागतं आणि ती कार्ड एकमेकांच्या समोर बसून आपण मांडू शकतो. आधी जातकाला शांत करतो, कारण जो कोलाहल त्याच्या मनामध्ये झालेला आहे तो आपल्याला शांत केल्याशिवाय कार्डचं वाचन करता येत नाही. कारण जर इतर साधे पत्ते असते तर आपण कुठेही ते पिसून ते खेळू शकतो, पण ही कार्ड तशी नाहीये. म्हणून एखादा तुपाचं निरंजन लावून किंवा धुपून ती कार्ड ज्या वेळेस आपल्याला वापरायची असतात त्यावेळेस ती आपण उदबत्तीचं धूप किंवा दीप दाखवून त्याप्रमाणे ती आपल्याला वापरावी लागतात. आणि याचं पावित्र्य हे टिकवावं लागतं. म्हणजे
जांभळ्या कापडामध्ये, कारण जांभळा रंग हा सहस्रार चक्राचा रंग आहे पहा, की अध्यात्मामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर असलेला तो रंग आहे. म्हणून त्या रंगाच्या कापडामध्ये आपण ही टारो कार्ड्स गुंडाळून ठेवतो, की ज्याच्यामध्ये हवा आणि उजेड सहजगत्या जाऊ शकेल आणि ती स्पंदनं जी आपण ती चार्ज करताना त्या कार्डनं दिलेली आहेत, ती स्पंदनं त्याच्यामध्ये टिकवू शकतो. आणि तेव्हा ती कार्ड, म्हणून ती कार्ड आपण दैवी कार्ड आहे असं म्हणतो. आणि ती कुठेही वाचता येत नाही. शांतता आणि स्वस्थता ज्या भागामध्ये असेल, किंवा आपण जी जागा सिद्ध केलेली असेल, कारण जेव्हा भविष्य पाहताना आपण एखादी जागा सिद्ध केलेली असते पहा साधनेनी, त्या जागेवर बसूनच ती कार्ड वाचावीत असा संकेत दिलेला आहे, की ज्याच्यामुळे त्याची उत्तरं अतिशय उत्तम येतात. बरोबर आहे मॅडम. आता एक असा प्रश्न पडतो आपल्याला की हे जे टॅरो कार्ड आहेत ही साधारण आपण बघतो तर न्युमरोलॉजी ही भारतातूनच बाहेर गेलेली आहे, ज्योतिषशास्त्र भारतातून बाहेर गेलेलं आहे. आणि आपल्याला पण एक वृथा अहंकार असतो की हे सगळं आधी ओरिजिनल गुड सायन्सचा खरा दावेदार हा भारत आहे. पण बरोबर. आपण जर याचा इतिहास अभ्यासायला गेलो तर हा याचा इतिहास काय सांगतो, नेमकं हे टॅरो कार्ड कुठल्या देशात जास्त वापरली गेली आणि त्याचा प्रचार कसा झाला याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. हा, टॅरो कार्ड्सचा इतिहास पाहायला गेलं तर खरं तर ही चित्रलिपी आपलीच आहे पहा. कारण जर आपण जुन्या मंदिरांमध्ये पाहिलं, कारण मी जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये ही चित्रलिपी आपली कशी याच्यावर एक कम्प्लीट चॅप्टर केलेला आहे, की ज्याच्यामध्ये मधुबनी किंवा वारली पद्धतीचे चित्र किंवा महाभारतामधले जे काही प्रसंग कोरलेले आहेत, वेगवेगळ्या जुन्या मंदिरांवर आपल्या पहा खूप वेगवेगळ्या शैलींमध्ये ही चित्र कोरलेली आहेत, की ज्याच्यामधून आपल्याला रामायणाचा बोध होतो, महाभारताचा बोध होतो, किंवा भरतनाट्य किंवा कथ्थक अशा सारख्या ज्या नाट्य कलाकृती आहेत त्याच्यामधल्या विविध स्टेप्स या सुद्धा आपल्याला या शिल्पांमधून कळतात. म्हणजे ही जुनी शिल्पकला ही खरं तर आपली होती. आपल्याकडे या शिल्पांचा सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता आणि सुसंगतपणे, म्हणजे एका चित्रातून, कारण एक जर चित्र पाहिलं तर 100 शब्द आपल्याला न बोलता त्या चित्रातल्या भावना कळू शकतात. म्हणजे अशी ही चित्रलिपी, कारण जेव्हा शिल्पांवर हे चित्र कोरलेली असतात, खरं तर ते निर्जीव दगड असतात, पण तरी सुद्धा आपल्याला त्या दगडांच्या मध्ये असणाऱ्या भावभावना, त्यांच्या मुद्रा, म्हणजे ते आनंदी आहेत का, त्यांचे वेश कसा आहे, त्यांचा उभा राहण्याची पद्धत कशी आहे, या सगळ्यांवरनं आपल्याला त्यांना काय म्हणायचंय हे पटकन कळू शकतं. म्हणजे ही जी चित्रलिपी आहे ती ऍक्च्युअली आपल्याकडची आहे, पण ज्या वेळेस पुराण काळापासून ही आलेली होती, पण आपल्याकडे त्याचा विकास जास्त झाला नाही, फक्त तो शिल्पांमध्ये झाला. पण ज्यावेळेस परकीयांची आक्रमणं झाली त्याच्यानंतर हे आपल्याकडचीच कला त्या परदेशांमध्ये जाऊन त्यांनी विकसित केली. जिप्सी आणि इटली लोक, की ज्यांच्याकडे इतिहास आहे, ज्यांनी आपल्याकडून ही पुस्तकं किंवा या शिल्पकला नेल्या, त्याचा विकास आता जिप्सी लोकांनी याच्यासाठी जास्त प्रयत्नशील झाले. सुरुवातीला याच्यामध्ये थोडे कार्ड घेऊन त्याचं चित्रण केलं गेलं, पण त्याच्यानंतर मात्र तेवढी कार्ड पुरेशी नाहीये, म्हणून त्याचं जास्तीत जास्त आणखीन विकास केला आणि 78 कार्ड मध्ये ही कार्ड कन्वर्ट केली. आणि म्हणून त्या कार्ड मध्ये जिप्सी लोकांचा वेश आहे पहा. कारण इटली, फ्रान्स, जर्मनी इथे त्या कार्डचा विकास तर त्यांनी केलाच केला, पण सगळ्यात जास्त विकास जिप्सी लोकांनी तो साठवला आणि अख्ख्या जगापर्यंत पोहोचवला. म्हणून रायडर वेटचा डे जो कामिला पॉमेलिन यांनी केलेला आहे, त्याच्यामुळे ही कार्ड
जास्त प्रचलित झाली. कारण या कार्ड्स मध्ये काय काय आहेत, रंग आहेत, चिन्ह आहेत, झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, विविध प्राणी आणि पक्षी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला किंवा देवदूत पण आहेत की ज्याच्यामुळे त्या कार्ड्सचं चित्रीकरण आपल्याला जास्त चांगलं भावतं आणि आपल्याला त्याच्यातले भावही कळतात. म्हणून ही जी कार्ड्स आहे ती रायडर वेटच्या डेकमधून त्याची एक्सप्रेशन ही जास्त चांगली वाचता येतात आणि आपण ती जास्त चांगल्या प्रकारे विश्लेषण त्याचं करू शकतो. म्हणून ही कार्ड की जिप्सी लोक म्हणतात की आमच्याकडून आलेली आहे, पण ऍक्च्युअली प्राचीन कला ही आपल्याकडूनच गेलेली आहे. आपल्याकडे ती कला विकसित झाली नाही. पहा आपल्याकडे गीतेचा डेक आहे. पहा गीत बालाजी तांबेंनी हो, हो. गीतेच्या श्लोकांवर विविध चित्रांद्वारे केलेले डेक आहेत. बरं. म्हणजे जो 78 कार्डचा हा संच आपण म्हणतो त्याला डेक असं म्हणलं जातं. म्हणजे मग बालाजी तांबेंनी तो डेक केला किंवा रामायणावर रामायणातली चित्र किंवा ज्या रामायणातल्या व्यक्तिरेखा आहेत त्या त्यांची व्यक्तिरेखा चित्रित करून, पण ती इतकी जास्त अट्रॅक्टिव्ह नव्हती. त्यामुळे ती जास्त प्रचलित झाली नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे या चित्रांवरून किंवा या लेखांवरनं काही स्वामी स्वरूपानंदांकडे पहा त्यांचे जे पुस्तक आहे, त्यांच्या ज्या कथा आहेत त्या जर आपल्या प्रश्नाची उत्तर पाहिजे असेल तर त्यांचं जे पुस्तक आहे, पोथी आहे, त्यातलं एखादं पान उघडलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे आजही आपल्याकडे आपले जे स्वामी किंवा जे पूर्वीचे लोक आहेत त्यांच्या या चित्रांवरनं त्यांच्या या ग्रंथांवरनं आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते. पण जगभर प्रचलित झाली ती ही टॅरो कार्ड्स आणि ही टॅरो कार्ड जिप्सी लोकांनी जोपासली आणि जगापुढे आणली. आता ज्या वेळेस चर्चचा जास्त दबदबा होता त्यावेळेस त्यांना ही कार्ड आवडली नाहीत. कारण ते काय म्हणाले की चर्चला याच्यामुळे चर्चच्या विचारांना या कार्ड्समुळे धक्का पोचतोय म्हणून त्यांनी ती कार्ड्स जाळून टाकली. म्हणजे त्याचा जास्तीत जास्त नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा जिप्सी लोकांनी त्या कार्ड्सना जास्तीत जास्त एकत्रित करून ठेवून त्या कार्ड्सला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केला. आणि आजही परदेशामध्ये की ज्योतिषाला जरी इतकी मान्यता नसली तरी समुपदेशन, काउन्सिलिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग साठी न्यूमरॉलॉजी आणि टॅरो कार्डचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. आणि या टॅरो कार्ड्सना तिथे जास्त मान्यता आहे. आता प्रसिद्धी माध्यमांमुळे आपल्याकडेही ही कला जास्त विकसित झालेली आहे आणि आपण त्याचा अभ्यास जास्तीत जास्त करायला लागलो. ओके मॅडम, आता तुम्ही रायडर वेट हा विषय काढला, तर रायडर आणि वेट हे जे इटलीमध्ये प्रिंट होऊन जो डेक येतो त्याचं त्या रायडर वेटला जे काही सांगायचं होतं 78 कार्डमध्ये त्यांनी ते पॅमेला कॉलमन स्मिथ या ज्या चित्रकार होत्या त्यांच्याकडून ते चित्र काढून घेतलेले आहेत सगळे. हो आता मला असं म्हणायचं की आपण नाडी ग्रंथ असू दे किंवा भृगुसंहिता असू दे याच्यामध्ये एक असा विचार मांडला जातो की या विश्वामध्ये ऍस्ट्रॉलॉजरकडे किंवा गूढ विद्या अभ्यासाकडे जे लोक येतात त्यांच्या प्रश्नामध्ये एक परमिटेशन कॉम्बिनेशन असतं. म्हणजे जसं आपल्याकडे इथं 78 परमिटेशन कॉम्बिनेशन टॅरो कार्ड मध्ये दिलेली आहेत की जो कोणी येणार आहे तो 78 कार्डशी संबंधित प्रश्न घेऊनच येणार आहे. मेन एक बरोबर कार्ड तर मेनच असणार आहे, बाकी सपोर्टिव्ह कार्ड आपण काढत असतो त्याच्यामध्ये. तर हे परमिटेशन कॉम्बिनेशन जेव्हा या रायडरवेटनी जेव्हा पामिलाला सांगितलं असेल त्याच्या मागची त्याची भूमिका काय असेल. म्हणजे आज आपण जेव्हा हे पोपटवाल्याचं शास्त्र न म्हणता आपण आज ह्याला एक स्पिरिच्युअल गाईड म्हणू किंवा एक जस्ट लाईक जीपीएस की बरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादी प्रश्न उभारलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी हे गोष्ट क्लिअर केली पाहिजे की
टॅरो हे तुमचं लाईफ रिडिंग करू शकत नाही. म्हणजे कुठलंच ऍस्ट्रॉलॉजीमध्ये जो कुंडली पण तुमची लाईफ रिडिंग करू शकत नाही, कारण तुमचं कर्म तुमच्या हातात असतं. तुमच्या भूतकाळावर आधारित वर्तमान काळ कसा जगायचा हे तुम्हाला ज्योतिष सांगू शकेल, पण भविष्य 100% तुमचं कधीही सांगितलं जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे टॅरोमध्ये सुद्धा जर खूप एक्सपेक्टेशन ठेवून तुम्ही आला असाल तर टॅरो इज नॉट फॉर दॅट. तर टॅरो तुम्ही कन्फ्यूज आहात, तुम्हाला जीवनामध्ये एक निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी तुम्हाला मनामध्ये डाऊट्स आहेत किंवा मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे किंवा जाणून घ्यायचंय स्वतःविषयी, पण पर्टिक्युलरली एखादा सब्जेक्ट तुमच्या मनात असेल तर ते उपयोगी पडतं. तर इथं मॅडम मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्याकडे इथं मी स्क्रीनवर दाखवतोय त्याप्रमाणे ही जी मेजर अर्काना जी पहिली आपली 22 आहेत, याच्यामधून तुम्ही जसं म्हटलं तसं निसर्ग आहे, न्युमरोलॉजी आहे, काही तिथं रंग आहेत, काही व्यक्तींची चित्र आहेत, काही अवकाशातले सूर्य चंद्र तारे आहेत, काही ठिकाणी पाणी आहे, किंवा मायनर अर्कानामध्ये आपण बघतो की इलिमेंट्स दिले, ते फायर इलिमेंट आहे, जे वॉटर इलिमेंट आहे वगैरे वगैरे. आता ह्याचं जे परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं, म्हणजे जेव्हा तुम्ही आज एक टॅरो कार्ड रीडर म्हणून काम करता तेव्हा ऍक्च्युअली एका दिवसात तुमच्याकडे 3 लोक आली आणि त्यामधल्या 2 लोकांनी सेम प्रश्न तुम्हाला विचारला की मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल का. तर हे परमिटेशन टॅरोमध्ये कशा प्रकारचं असतं, त्यांना वेगळी वेगळी कार्ड निघतात आणि सेम कार्ड निघालं तर त्यांचं उत्तर हे टॅरो रीडरवर अवलंबून असतं. त्याचा लॉजिकल बेस काही असतो का, त्याचा इंट्युशनल बेस असतो, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नाही, एकच प्रश्न घेऊन जेव्हा 2 जातक येतात पहा, त्यावेळेस ते आपली आपली स्पंदनं बरोबर आणतात आणि त्यांचं भावविश्व म्हणजे संवेदना, की आता त्यांना नेमकं काय करायचं आहे याच्याबद्दल ते कन्फ्युज झालेले असतात. प्रश्न एकच असतो, पण उत्तर त्यांना येणारी कार्ड्स ही वेगवेगळी असू शकतात. मग ती कार्ड, कारण एका कार्डवरनं आपण ठरवत नाही. ज्या वेळेस आपण त्या व्यक्तीच्या कडून त्याच्या स्पंदनांप्रमाणे कार्ड काढून घेतो, कारण त्या 2 व्यक्तींची स्पंदनं ही सारखी असणार नाही. कदाचित एखाद्याला नोकरीतून काढून टाकलेलं असेल किंवा दुसरा नोकरीची सुरुवातच पाहत. मग या म्हणजे या दोघांच्या स्पंदनांमध्ये फरक येणार आहे. त्याप्रमाणे त्यांना येणारी कार्ड्स ही सुद्धा वेगळी वेगळी येणार आहे, कारण त्यांच्या असणाऱ्या संवेदना आणि त्यांची असणारी स्पंदनं ही त्या कार्डमध्ये उतरतात आणि टॅरो रीडर ही स्पंदनं कॅच करतो त्या कार्डच्या आधारे. म्हणजे जी कार्ड त्याला आलेली आहेत, ज्या स्प्रेड मधून ती कार्ड आलेली आहेत, त्या कार्डचं तो वाचन करतो आणि ती स्पंदनं, म्हणजे इथे स्पंदनं सगळ्यात महत्वाची आहे पहा. म्हणजे इथं तुम्हाला असं म्हणायचंय का की जसं आपण एखादी केस वकिलांकडे देतो आणि वकिली परिभाषा आपल्याला कळत नसती जज समोरची, आणि त्यामुळे आपण आपले मुद्दे वकिलांना देतो आणि मग ते IPC धारे जे आहे इंडियन पिनल कोडच्या द्वारे ते कोर्टाला आपला मुद्दा समजून सांगतात. तसं ही डिवाइन एनर्जी आहे आणि ती डिवाइन एनर्जी फ्लो हा टॅरो रीडरकडे असतो आणि तो टॅरो रीडर कार्डच्या माध्यमातून ती डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होतो आणि तीची उत्तरं तुम्हाला देतो, असंच तुम्हाला म्हणायचंय का? बरोबर, कारण टॅरो रीडरनी स्वतःची त्याची साधना असते. कारण ज्या वेळेस आपण काही देव नसतो, आपण मीडिएटर आहोत. मग हे मीडिएटर होताना आपल्याला ज्या वेळेस या दैवी कार्ड बरोबर आणि परमेश्वराबरोबर त्याचबरोबर जातकाबरोबर जेव्हा आपल्याला एकतांता आणायची असते, त्यावेळेस टॅरो रीडरची स्वतःची ही साधना जी असते, त्यामुळे त्याची इंट्युशन पॉवर, कारण तो काय म्हणतो की मी फक्त माध्यम आहे, मी परमेश्वर नाहीये. तर आता समोरच्या जातकाला जे काही त्याच्यासाठी योग्य असेल त्याप्रमाणे ती कार्ड्स येतात. बरोबर. आणि ती कार्ड्स वाचण्याची बुद्धी आणि त्यातून मिळणारा अर्थ हा त्याला योग्य होणारा असावा, असं टॅरो रीडर ज्या वेळेस शफल करत असतो त्यावेळेस समोरच्याचा प्रश्न मनामध्ये घोळवत तो हा प्रश्न विचारतो आणि स्प्रेड काढतो.
त्यावेळेस ती स्पंदनं, त्या व्यक्तीची स्पंदनं आणि दैवी लहरी त्यांना साथ देतात. केव्हा देतात? जेव्हा त्या टारो रीडरची साधना ही उत्कृष्ट, म्हणजे त्यांनी रोज साधना करणं गरजेचं असतं. की जसं बँकेमध्ये आपलं अकाउंट असताना जिथं कॅश वाढत जाते, तसंच ही साधना आपली रोजच्या रोज केलेली ती तिथे स्टोअर होते आणि ती रोज जेव्हा रिडिंग करतो त्यावेळेस ती खर्च होते. म्हणजे त्यावेळेस आचरण टारो रीडरचं अतिशय शुद्ध असायला पाहिजे. त्यांची रोजची साधना आणि उपासना असायला पाहिजे आणि तो चारित्र्य संपन्न असून समोरच्याच्या बद्दल प्रेम आणि आदर असणं गरजेचं आहे. की समोरच्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. असा हा टॅरो रीडर असायला पाहिजे. म्हणजे कारण तो माणूसच आहे. भगवद्गीतेमध्ये जो तुम्हाला मी स्टॉप करतोय किंवा शंका विचारतो असं समजा की भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतो की करुणा उत्पन्न होणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा अर्जुन आणि कृष्णामध्ये संवाद झाला तेव्हा कृष्णाने अर्जुनाचं जे मन आहे ते किती भोळं आहे किंवा किती इनोसंट आहे, निष्पाप आहे, आणि मग भगवद्गीता त्या करुणेच्या द्वारे सांगितली. ती करुणा ही स्पिरिच्युअली आपल्याकडे निर्माण होणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? बरोबर, अगदी बरोबर. जेव्हा करुणा असेल हम्म, किंवा समोरच्या माणसाबद्दल आपल्याला भावना जागृत होऊन त्याचं भलं व्हावं हम्म. असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तेव्हा आपण त्याच्या प्रॉब्लेमशी कनेक्ट होतो. ओके. आणि ती स्पंदनं आणि जातकाची स्पंदनं आणि दैवी काळची स्पंदनं मग एका रिदमिक दृष्टीने येतात आणि ती वाचता येतात. आता मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही टॅरो कार्ड्स ही रीड करत असता तेव्हा असं काही होतं का की आपण म्हणजे आता एकतर पहिली गोष्ट मला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण आता मॅडम आपल्याला लाईव्ह डेमो एक देणार आहेत. म्हणजे आपण एक टॅरो विषयी प्रश्न विचारणार आहे आणि त्याचा एक स्प्रेड मांडून मॅडम आपल्याला एक एक्झाम्पल दाखवणार आहे. पण तत्पूर्वी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम की अनेक जणांच्या मनामध्ये या शास्त्राविषयी खूप भीती आहे. म्हणजे आमचे गुरुजी जेव्हा सांगायचे जेव्हा की जेव्हा तुम्ही एखाद्याचं ज्योतिष बघता आणि काही त्याला जप वगैरे उपासना सांगता तर त्याची 10% उपासना तुम्हाला मिळत असते. म्हणजे या शास्त्रातून तुम्हाला त्रास तर काही होत नाही, उलट झालं तर तुम्हाला पुण्याईत तुमच्या वाढ असते. पण काही लोकांना अशी भीती असते की मी जर एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो तर माझ्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होतील का, किंवा माझं जे आता रुटीन व्यवस्थित चालू आहे ते काही डिस्टर्ब होईल का. तर त्याविषयी टॅरोचा आणि ज्या डिवाइन एनर्जीशी आपण कनेक्ट होतो ती टॅरो रीडरची डिवाइन एनर्जी तेव्हा डिस्टर्ब होती का ती वाढती? नाही, टॅरो रीडरची डिवाइन एनर्जी त्याच्यामुळे वाढते. कारण तो निपक्षपातीपणे जो काही कार्ड असेल हम्म, त्याचं वाचन करतो बरोबर. आणि स्वतः आधी तो मानसिक दृष्टीने, भावनिक आणि मानसिक दृष्टीने हम्म, तो स्प्रेड मांडण्यासाठी तयार झालेला असतो. बरोबर. मग ते जेव्हा संतुलन साधायचंय त्यावेळेस बसताना एक गरम पाण्याचा ग्लास आपण जवळ घेऊन बसतो आणि ते पाणी पिऊन मनातल्या भावना सगळ्या आपण शांत करतो. तसंच जातकालाही पाणी प्यायला देतो की ज्याच्यामुळे जी स्पंदनं अस्थिर झालेली असतात ती स्थिर होतात आणि टॅरो रीडरची स्वतःची साधना इथे कामी येते. पण त्याचा ऱ्हास नाही होत, ती कमी होत नाही किंवा त्याला त्याचा त्रास होत त्रास नाही. होत नाही, बरोबर. हा, अजिबात झाली तर त्रास होत वाढच नाही. वाढच होईल त्याच्यामध्ये, हा, किंवा त्याच्या झाली तर पुण्यकर्मामध्ये त्याची पुण्यकर्म वाढेल त्याचं असं म्हणू आपण. नक्कीच. हा. कारण त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी जातकांपर्यंत पोहोचलेल्या असतात. आता कधी कधी जातक आपल्याकडे येतो पा, आपली परीक्षा घेण्यासाठी येतो हम्म, की यांना हम्म, येतंय किती ते हम्म, पाहूया म्हणून. हम्म. तर आपल्याला या टारोच्या माध्यमातून तेही पाहता येतं की आपल्याकडे आलेला जातक आपली परीक्षा घ्यायला आलेला आहे का, त्याचा अभ्यास विचाराय, म्हणजे त्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आलेला आहे हे लक्षात येत. ओके. तर आता एक माझ्या लक्षात आलं की आपण जेव्हा टॅरो कार्डचं रिडिंग करतो जसं आता समोर आपल्या एक 2 ऑफ कप्स हे कार्ड आहे. तर हा, त्याच्यामध्ये काही रंग आहेत किंवा 2 हा 2 हा आकडा आहे जो चंद्राशी संबंधित आहे, किंवा 3 ऑफ कप मध्ये 3 हा गुरुचा आकडा आहे, 4 ऑफ कप मध्ये ह्याच्यात न्युमरॉलॉजी पण आहे थोडी,
थोडं कलर थेरपी ज्याला क्रोमोपॅथी म्हणतो पण ती पण आहे. थोडं तुमचं नेचरचं ऑब्झर्वेशन कसं आहे की तिथं 2 ऑफ कप्स मध्ये मागे डोंगर आहेत किंवा एक अजून वर गरुडासारखं चिन्ह आहे वगैरे वगैरे. आता हे सगळं होत असताना त्याच्या खाली जो संदेश दिलेला असतो त्याला महत्व किती असतं? कारण मायनर अर्कामध्ये संदेश दिलेला असतो, तो संदेश प्रत्येकाला वेगळा वेगळा असतो. कार्ड एकच जरी आलं तरी जातक स्वतःचा ऑरा घेऊन आलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाला, आता समजा स्ट्रेंथ हे कार्ड आलं, तर स्ट्रेंथ कार्ड मध्ये काय आहे की एक जी स्त्री आहे ती मेजर अर्काना मधलं कार्ड आहे. तर ती स्त्री एक सिंह आहे, ती त्या सिंहाला त्याचं तोंड उघडून त्याच्या डोक्यावरनं ती हात फिरवतीये. कारण हे स्ट्रेंथ कार्ड जर तुम्ही पाहिलं तर तर तिच्या डोक्यावर फिगर ऑफ 8चं चिन्ह म्हणजे इन्फिनिटीचं चिन्ह आहे पहा. म्हणजे दैवी शक्ती तिच्यामध्ये आहे. ती त्या सिंहाचं तोंड उघडतीये, म्हणजे पाळीव प्राण्यासारखं. तो सिंह एका प्लेन जागेवर आहे पहा. मागे डोंगर आहे, जमीन हिरवळ आहे, तिथे पिवळा रंग आहे. पिवळा रंग म्हणजे एनर्जी दाखवतो. आणि या कार्ड मध्ये ती जी स्त्री दाखवलेली आहे ती त्या कार्डच्या जवळजवळ उंचीची आहे पहा. बरोबर आहे. म्हणजे कार्ड मध्ये पिक्चर कसं आहे याच्यावर सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन अवलंबून असतं पहा. मग ती स्त्री त्या सिंहाला पाळीव प्राण्याप्रमाणे हाताळते आणि तो सिंह सुद्धा अशा पद्धतीने तिच्या, कारण तो लाल रंगात दाखवलेला आहे पहा. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आहे आणि तो वन्य प्राण्यासारखा काहीही करू शकतो, इतकी शक्ती असणारा तो सिंह. पण त्याचं शेपूट पायामध्ये आलेलं आहे पहा. म्हणजे ती जे काही बोलते किंवा तिचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते जर आपण पाहिले तर ती त्या प्राण्याला किती चांगल्या पद्धतीने हाताळतीये हे लक्षात येतं. म्हणजे या कार्ड मध्ये तिचा ड्रेस पांढरा आहे पहा. तिच्या डोक्यावर मुकुट आहे आणि त्या मुकुटावर तारे आहेत. म्हणजे तिच्याकडे ती डिवाइन पॉवर आहे की कोणत्याही व्यक्तीला समजून घेण्याची. बरोबर. आणि ती त्याप्रमाणे समजून घेते आणि एक्सप्लेनेशन देते. आता हे कार्ड जर एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आलं तर आपण काय म्हणू शकतो की याच्यामध्ये शिस्त आहे, त्याच्यामध्ये एकाग्रता आहे, त्याच्यामध्ये जे काही काम करायचंय त्याच्यामध्ये सातत्य आहे. म्हणजे तो विद्यार्थी सातत्याने, एकाग्रतेने, एकनिष्ठतेने ते काम पूर्ण करणार आहे, म्हणजेच त्याला यश नक्की मिळणार. हे झालं विद्यार्थ्याच्या बाबतीत. आता एखाद्या गृहिणीच्या बाबतीत जर हे कार्ड आलं तर आपण काय म्हणू शकतो की ती स्त्री किती कुशलतेने घर, संसार, मुलं आणि नोकरी हे सगळं आदर्शपणे सांभाळू शकते. ही इतकी स्ट्रेंथ तिच्यामध्ये असते, म्हणजे इतक्या सगळ्या आघाड्या ती सांभाळू शकते. त्याचप्रमाणे हे जर एखाद्या व्यावसायिकाच्या बाबतीत आलं तर आपण काय म्हणू शकतो की तो व्यावसायिक माणूस, आपल्या हाताखाली असणारे लोक, आपल्याकडे असणारी मशिनरी, आपल्याकडे असणारी जे कोणी सल्ला देणारे लोक किंवा जे काही रिसोर्सेस जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त स्किलफुली वापर करेल आणि त्यातून जास्तीत जास्त उपयोग करून घेईल. म्हणजे ती स्ट्रेंथ तो या सगळ्या ठिकाणी लावेल. म्हणजे कोणाकडून नेमकं कोणतं कसं काम करून घ्यायचं हे त्याला पूर्ण कळेल आणि तो त्याप्रमाणे करून घेईल. तेच जर एखाद्या पेन्शनरच्या बाबतीत हे कार्ड आलं तर आपण काय म्हणू शकतो की जरी तो माणूस रिटायर झालेला असला तरी त्याच्यामध्ये एनर्जी आहे, तो आणखीन काहीतरी कार्य करू शकतो
आणि आपला समाजाला उपयोग करून देऊ शकतो, की त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा जास्तीत जास्त ठिकाणी उपयोग करून देऊ शकतो. कार्ड एकच आहे पहा, पण हे जेव्हा 4 लोकांच्या बाबतीत येतं त्यावेळेस ते जास्त वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्ट होतं, असंच आपण म्हणू शकतो ना. बरोबर बरोबर. म्हणजे या कार्डला, कारण मेजर अरकानाची कार्ड ही रिझल्टंट कार्ड आहेत पहा, बरोबर. आणि ती नक्की रिझल्ट देणारी कार्ड आहे, पण ती प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने रिझल्ट देत. म्हणजे मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की 2 व्यक्ती एकच प्रश्न घेऊन आले तर त्यांना वेगवेगळे कार्ड्स येतात का, तर हो, नक्कीच वेगवेगळे कार्ड्स येतात. आता सर आपण आणखीन एक प्रयोग करूया, की आता एक कार्ड मी दाखवते, यातला मेजर अरकानाचे एक कार्ड दाखवते पहा, आणि त्याच्यावरनं आपण सगळ्यांना विचारूया. नाही, मला एक असं म्हणायचं होतं की आपण एक लाईव्ह डेमो घेऊया. तर माझ्या बरोबर माझी मुलगी आहे तनुश्री, ती आता 8th स्टँडर्डला आहे. तर तनुश्री इकडे बघा. तर तिचं आता असं तिला म्युझिक किंवा अभिनय क्षेत्रामध्ये तिला काम करायचं आहे, म्युझिक किंवा अभिनयमध्ये. हा, तर ते पॉसिबल आहे का किंवा काय, असं आपल्याला प्रश्न आहे. मी मग आता तुम्ही स्प्रेड काढता का मी काढू सर? नाही, तुम्हीच काढा आता तिच्या वतीनं. तू सांग मॅडम ना की माझ्या वतीनं तुम्ही स्प्रेड करिअर विषयी काढा. बोलू? हा, बोल की. हो, बोल. माझ्या वतीनं टॅरोचं स्प्रेड तुम्ही काढा. टॅरोचं स्प्रेड तुम्ही काढा. ठीक आहे, मी आता ही कार्ड सगळी शफल करते, आणि त्यावेळेस तुझा प्रश्न की तुला करिअर करायची आहे की संगीतामध्ये किंवा अभिनय कला क्षेत्रामध्ये, असं म्हणू. हा, कला क्षेत्रामध्ये. मग त्या कलेमध्ये सुद्धा अभिनय आणि काय पाहिजे? अभिनय आहे, हा, डान्स आहे, किंवा म्युझिक आहे, किंवा रायटिंग आहे, म्हणजे कविता वगैरे असं आपण म्हणतो तसं. हो, तर तुला त्याच्यामध्ये काय, कशामध्ये या इंटरेस्ट असलेल्या गोष्टीमध्ये कशात प्रगती तुझी जास्त होईल, बरोबर, हे आपण पाहणार आहोत, हो की नाही. मग आता हा स्प्रेड मी काढते. याच्यामध्ये पहिल्यांदा तुझ्यासाठी एक कार्ड काढणार आहे, की तुझ्या मनामध्ये संभ्रम आहे की काय नेमकं करावं, हो की नाही. त्याच्यासाठी हे एक कार्ड काढलंय बघ. ह्याच्यामध्ये 6 ऑफ कप्स आलेलं आहे. 6 ऑफ कप. हा, 6 ऑफ कप म्हणजे तुला कोणीतरी मार्गदर्शन करतंय की तुझ्या या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या, कारण याच्यामध्ये बघ, एक मोठी स्त्री एका दुसऱ्या स्त्रीला फुलाचा गुच्छ देते. याचा अर्थ तुझ्या इच्छा आकांक्षांना तिथे खतपाणी मिळतंय, की तुला मार्गदर्शन पण त्याच्यामध्ये मिळणार आहे. आता म्हणजे आपण गुरुप्राप्ती म्हणू आपण त्याला. हो, गुरुप्राप्ती तुला मेंटॉर किंवा गुरु किंवा मार्गदर्शक कोणतरी भेटेल, कारण मार्गदर्शक आहे आणि ते तुला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. पण हे कार्ड कप्स आलेलं आहे, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये भावनिक खूप ताणतणाव आलेला आहे की नेमकं काय करावं, हो की नाही. आणि हे कार्ड 6 नंबरचं आलेलं आहे, म्हणजेच कलेच्या संदर्भात शुक्राशी निगडीत असलेलं हे कार्ड आलेलं आहे. म्हणजे तुला ज्या कला किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या कलेशी निगडीत आहे, हो की नाही. म्हणजे हे जे तू प्रश्न विचारलेला आहे त्याला अनुसरून हे कार्ड आलेले. आता त्याच्यासाठी तुला काय करता येईल की किंग ऑफ सोर्ड्स, म्हणजे याच्यामध्ये तू ज्या कल्पना केलेल्या आहेत किंवा तुला ज्या कलेमध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये तुला जास्तीत जास्त यश हे मिळू शकतं. कारण किंग म्हणजे कोर्ट कार्ड मधलं हे पॉवरफुल कार्ड आलेलं आहे. हे जरी मेजर आर्काना नसलं तरी हे ब्रिज आहे, मायनर आर्काना आणि मेजर आर्काना मधला हा ब्रिज आहे, आणि त्या ब्रिज मधलं
सगळ्यात मोठं कार्ड आहे. म्हणजे सोर्स म्हणजे बुद्धीने तू विचार करून याच्यामध्ये उतरणार आहेस, कारण सोर्स हा बुद्धीशी निगडीत असलेला कार्ड आहे. हा, तर हे जे मार्गदर्शक किंवा तुला जे गुरु मिळणार आहेत ते त्यांच्या क्षेत्रामधले उच्चतेला गेलेले गुरु असे मिळणार आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने तू योग्य त्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवू शकते. हे झालं दुसरं काय. आता तिसरं, याच्यामध्ये तुला नाट्यामध्ये आवड आहे तर तू नाट्यामध्ये करू शकते का? तर पेज ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. पेज ऑफ वॉन्ड्स म्हणजे हा मेसेज आहे. हे कोड कार्ड मधलं पहिलं कार्ड आहे, म्हणजे 11 नंबरचं कार्ड आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की त्या पेजच्या हातामध्ये एक बांबू आहे आणि त्याला पालवी फुटलेली आहे. म्हणजे तू हे जे काही करणार आहे त्याला जो तुला मेसेज मिळालेला आहे तो चांगला आहे, गुरु चांगले आहेत, तो मेसेजही चांगला आहे. म्हणजे हा कलेमध्ये पुढे जाण्यासाठी, म्हणजे तू या कलेमध्ये उच्चता प्राप्त करू शकतेस, कारण अग्नी तत्वाचं हे कार्ड आहे. म्हणजे तुझ्या मनातली तीव्रता ही जास्त आहे. तिन्ही कार्ड चांगली आली. हा, हो. आता आपण टारोला विचारूया ना की टारोचं काय मत आहे. ओके. तर ही कार्ड काढल्यावर हे टारोचं जे मत आहे ते द स्टार्स आलं. द स्टार्स हे मेजर अर्कानाचं कार्ड आहे पा. बरोबर. आणि ते 15, 16, 17 नंबरचं कार्ड आहे. हा, या 17 नंबर मध्ये 7 आणि 1 8, म्हणजे याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे की या कार्ड मध्ये स्टार्स आलेले आहेत पा, आणि ते स्टार्सचा हार केल्यासारखं आहे. ते तुला मिळू शकतं. केव्हा मिळू शकतं? जेव्हा तू सातत्य दाखवशील आणि याच्यामध्ये जी स्त्री आहे ती एका मग मध्ये पाणी भरतीये आणि एका मग मध्ये पाणी ओततीये. म्हणजे हा तुझा रियाज होईल किंवा सातत्य होईल की जितका जास्त तू करशील तितकं जास्त सक्सेस तुला मिळेल. कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सतत शिस्तीमध्ये तू ते कार्य करणं गरजेचं आहे. तेव्हाच हे स्टार्स, कारण जो तो मोठा स्टार आहे बघ, तो जास्त चमकतोय आणि तो पिवळ्या रंगाचा आहे, म्हणजे ती पॉवर आहे. ती पॉवर तुला मिळू शकते आणि हा स्टारचा हार सुद्धा तुला मिळू शकतो. केव्हा मिळू शकतं? की जेव्हा तू सातत्य दाखवशील आणि रियाज कंटिन्युअसली करशील तेव्हा. म्हणजे नक्कीच या कलेच्या क्षेत्रामध्ये तुला सक्सेस हे आहे. धन्यवाद. थँक्यू. वेलकम. आता म्हणजे तुम्ही आता जे एक थोडस आपण इतरांसाठी एक प्रश्न मी विचारतो आणि नंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया की आज मी काही थोड्याशा प्रमाणामध्ये आता एक प्रश्न विचारला की टॅरोचं काय म्हणणं आहे. तर याच्यामध्ये व्यक्तीचं म्हणणं आणि टॅरोचं म्हणणं याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो का? हा, नाही सर, हा ताळा आहे. कारण आपण टॅरोचं म्हणणं काय ऐकतो की टॅरोचं म्हणणं ऐकतो म्हणजे आपण आधी कार्डची रिडिंग घेतली, बरोबर, पूर्ण रिडिंग घेतली पा. तिच्यासाठी 3 कार्ड काढली, त्याचं रिडिंग केलं आणि तिला काय सांगितलं की तू याच्यात सक्सेस मिळवू शकते, एक नवीन संधी तुझ्या पुढे आलेली आहे. हा तुला मेसेज दिलेला आहे टारोने की तू याच्यामध्ये सक्सेस, कारण अग्नितत्वाचं कार्ड आले म्हणजे तू याच्यामध्ये प्रगती करू शकतेस आणि त्याच्यात तुला सक्सेस मिळणार आहे असं या कार्डनी सांगितलं. मग ज्या वेळेस आपण या स्प्रेडचं रिडिंग केलं, सगळी कार्ड वाचली, ती आपल्या बाजूने वाचली, म्हणजे तिची स्पंदनं गृहीत धरून वाचली. पण मग टारो पण हेच म्हणतो का? हा ताळा केला आपण. ओके. तर टारोचं पण उत्तर तेच आलं पहा की ती जेवढं सातत्य ठेवेल आणि जेवढा रियाज करेल तेवढा सक्सेस तिला मिळेल, तेवढा मोठा स्टार ती मिळवू शकते. छान. तर मला वाटतं असं की मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या उत्तराचा पडताळा सुद्धा करू शकतो, असं इतकं ग्रेट असं हे जे सायन्स आहे
हे आपण थोडक्यात शिकलो आता. याच्याविषयी काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर ते आपण मॅडमना एक डाऊट क्लिअरन्स सेशन एक 10 मिनिटाचं ठेवणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी कुतूहल असतं की हा डेक कसा मांडला किंवा काय केलं, याविषयीचं वर्कशॉप आपण घेतोय. येत्या रविवारी गिरी मॅडमच त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पुणे येथे हे वर्कशॉप आहे आणि या कोर्समध्ये आपल्याला नोट्स मिळतील PDF फॉर्मॅटमध्ये आणि साधारण मेजर अर्काना मायनर अर्कानाचे कार्ड्सचे आपण डिटेलिंग करतोय. पण आपण या कोर्सला पर्सनल रिडिंग असं नाव ठेवतोय, कारण मी असं किंवा मॅडम आम्ही दोघंही असं कुठलाही दावा करत नाही की एका दिवसात तुम्ही पूर्ण टॅरो रिडिंग शिकू बर शकाल असं. कारण हे ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. पण जर कोणाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर आम्ही फ्रॉम 23 फेब्रुवारी 2025 आम्ही एक टॅरो सर्टिफिकेशन ऑनलाईन कोर्स पण सुरू करतोय, जो आयफासचा असणार आहे. जे आयफासचे आपण कोर्सेस घेतो, इंडियन फेडरेशन जे आहे त्याचे, तर त्याच्यामध्ये टॅरो मास्टर आणि टॅरो प्रोफेशनल असे 2 कोर्स आहेत. त्यातला टॅरो प्रोफेशनल कोर्स हा आपण या वर्कशॉपला लागून घेणार आहे. जे हे कोर्स करतील ला प्रवेश घेतील त्यांची वर्कशॉपची फी त्याच्यातून लेस होईल, नवीन जे विद्यार्थी येतील त्यांना. आणि जी टॅरोची फी आहे 12,000 रुपये सर्टिफिकेशनची फी आहे, त्यातून 3,000 रुपये लेस होतील. आणि ज्यांना नुसतं वर्कशॉप करायचे ते 3,000 रुपयाचा हा कोर्स करण्यासाठी येऊ शकतात. हॉटेल कोहिनूरला हे वर्कशॉप आहे, पण याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. याला जो डेक लागतो तो आम्ही आता सध्या तरी आम्ही रिकमेंड करतोय की ओरिजिनल रायडर वेटचा डेक वापरा आणि त्याच्यावर काम करत. पायरेटेड डेक पण बाजारामध्ये प्रिंटेड किंवा झेरॉक्स केलेले मिळतात. पण आपल्या करिअरची सुरुवात अशी करू नका की ज्याच्यामधून पायरसीला आपण प्रमोट करू. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला किंवा आपल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क करा. येत्या रविवारी सकाळी 10 वाजता हा कोर्स सुरू होईल. 9 ते 10 ब्रेकफास्ट आणि रजिस्ट्रेशन असेल. 10ला कोर्स सुरू होईल. 4 सेशनमध्ये कोर्स असेल, ब्रेकफास्ट, लंच, नोट्स. आणि मॅडमनी एक आवश्यक गोष्ट आपल्याला सांगायची ती म्हणजे मॅडमनी एक नुकतं वेगळं पुस्तक लिहिलंय. म्हणजे त्यांचं पुस्तक आपल्या सर्वांना माहिती आहे, कराडला आपल्याला सुनीता पागे मॅडमनी टॅरोचं वर्कशॉप घेतलेलं, त्याच्यामध्ये स्मिता गिरी आणि पागे मॅडमनी एक पुस्तक लिहिलेलं, लीलाच टॅरो म्हणून. पण आता एक मॅडमनी स्वतःच एक वेगळं इंडिव्हिज्युअल पुस्तक लिहिलंय की जे त्यांच्या मधुर भाषेमध्ये जे ते सांगतात त्याचं वर्ड टू वर्ड ज्याला आपण म्हणतो शब्दांकित केलेलं आहे ते. आणि त्याचं प्रकाशन हे येत्या रविवारी आपल्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि ते पुस्तक मॅडम समजा जर काही विद्यार्थी वर्कशॉपला येऊ शकणार नसतील तर ते पुस्तक कुठं अवेलेबल होईल आणि त्याची किंमत काय असेल ते पण सांगून ठेवा. हो. टॅरोचं हे स्वतंत्र पुस्तक, टॅरो चित्रलिपी म्हणून मी हे पुस्तक नवीन लिहिलंय. म्हणजे आतापर्यंत मी जे क्लासेस घेत होते त्या क्लासेसच्या अनुभवावरनं माझ्या हे लक्षात आलं की विद्यार्थ्यांना जेव्हा एकदम सोप्या भाषेत आपण काही गोष्टी समजून सांगू तेव्हा त्यांच्याशी जास्त चांगलं कनेक्ट होता येतं. म्हणून हे पुस्तक जेव्हा हे डिक्लेअर झालं, हे वर्कशॉप घ्यायचं सरांनी मला सांगितलं, तेव्हा मी ठरवलं. आणि शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने मी शिकवते त्याच पद्धतीने मी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या जे शिकणार आहात तुम्ही त्याचे सगळे डिटेल्स आहेत. 120 पानाचं ते पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये स्प्रेड कसा मांडायचा हेही सांगितलेलं आहे आणि तो कसा रीड करायचा हेही सांगितलेलं आहे. आणि त्याची किंमत 200 रुपये आहे. आणि सरांच्या हस्तेच मी त्याचं प्रकाशन करणार आहे, कारण आपल्या क्लासेससाठी मुद्दाम हे पुस्तक मी तयार केलेलं आहे की जे लोक नवीन टॅरोचा अभ्यास शिकतायत, म्हणजे त्यांच्या मनात भीती असते की हे काहीतरी वेगळं शास्त्र आहे, याचा अर्थ आपल्याला कळेल का, तो एक्सप्लेन करता येईल का. तर त्याच्यासाठी ज्या पद्धतीने मी बोलते किंवा ज्या पद्धतीने एक्सप्लेन करते त्याच पद्धतीने त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचे सगळे चॅप्टर एकदम सोप्या शब्दात, हो, मराठीमध्ये आहे. तर ते जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतील. आणि टॅरो ही चित्रलिपी कशी भारतीय आहे याचा एक अख्खा चॅप्टर केलेला आहे सर, की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भारतातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये या सगळ्या कला आपल्या आहेत आणि त्याचा कसा विकास झाला, पण जो पुढे नाही झाला की मध्यंतरीच्या काळामध्ये तो लुप्त झाला, की त्याचा फायदा
परदेशातल्या लोकांनी घेतला आणि ते पॉप्युलर केलं. तर आता आपण असंही म्हणू शकतो की आपल्याकडे असणारे या ज्ञानाचा आपण जास्त वेगळ्या पद्धतीने टारो कार्ड्स तयार करून करू शकतो. टारो कार्ड्सचे जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीचे 800 डेक आहेत आणि ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी या पाश्चिमात्य लोकांनी काढलेले. पण त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, कारण त्यांचे जे प्रश्न मी सोडवले किंवा तिथे मी गेले असताना ज्या ज्या लोकांनी मला प्रश्न विचारले ते सगळे रिलेशनशिप वरचे असतात. तसं आपल्याकडे नाहीये. नाहीये. हो, हो. सगळे म्हणजे इतक्या रिलेशनशिप मध्येच ते इतके अडकलेले असतात. म्हणजे पहिली रिलेशनशिप, दुसरी, तिसरी, तसं आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे या प्रश्नाला खूप वेगवेगळे अँगल्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या अँगल्स मधनं आपण ही उत्तरं शोधू शकतो. आणि ती या पुस्तकाच्या आधारे जास्त चांगल्या पद्धतीने होत. आता मी जेव्हा माझं चॅनल सुरू केला युट्यूबवर, त्यावेळेस टारोवरनं भविष्य ही सुद्धा पुष्कळ ठिकाणी मांडलेली आहेत. वर्ष नवीन सुरू झालं की मी वर्षाचं भविष्य त्या चॅनलवरनं सांगते. ऍस्ट्रोस्मितागिरी हा चॅनल सुरू केला मी आणि त्याच्यात या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. पण टारोवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि त्याचा अभ्यास माझा जास्त चांगला आहे. म्हणजे टारोशी मी आत्म्याने कनेक्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आता या क्लास करता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना नुसत्या PDF नोट्स देण्यापेक्षा ते पुस्तक विक्रीसाठी मी ठेवणार आहे. ते पुस्तक जर तुम्हाला घेता आलं तर पहा तुम्ही की ज्याच्यामुळे त्याचं वाचन करून ते जास्त सुलभतेने तुमच्यापर्यंत, कारण आपण ऐकतो त्यावेळेस बराचसा पाठ काही दिवसांनी विसरून जातो. तर ते पुस्तक रूपाने जर राहिलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करू शकता आणि जास्तीत जास्त सोल्युशन मिळवू शकता. म्हणून हे पुस्तक आणि या पुस्तकाचं ओपनिंग सर मी तुमच्या हस्तेच करणार आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या या जो स्पॅन होता 23 तारखेपासून 23 फेब्रुवारी 23 जानेवारी ते 23 फेब्रुवारी, एका महिन्यात तुम्ही हे पुस्तक लिहिलं आणि तुम्ही हे प्रूव्ह केलं की एज हा फक्त नंबर आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय काय करू शकता एका महिन्यामध्ये, हा तुमच्या म्हणजे कर्तृत्वाला सलाम आहे. तुम्ही या वयामध्ये जी धडपड करता, तुम्ही असाल रुद्र काका असतील की जे आमच्याकडे कराडला पंढरीनाथ पाटील आहेत की जे एवढ्या मोठ्या आजाराला झुंज देऊन न्यूमरोलॉजीचा कोर्स करतात. ही लोक मला खूप जीवनामध्ये शिकवून जातात. आमचे नागरगोजे सर आहेत, रिटायर आहेत ते पण. तर ह्या वयामध्ये सुद्धा आपण हे एक उत्साह ठेवणं आणि जीवन जगण्याविषयी आणि आपल्या या शास्त्रावर प्रचंड प्रेम करणं हे खूप गरजेचं असतं. तुमच्या या सगळ्या वाटचालीस आमच्या सर्वांकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता प्रश्न उत्तराचा आपण सेशन करूया. कोणाला काही महत्वाच्या शंका असतील या सेशन बाबत मॅडमच्या, जे मॅडमने आता माहिती सांगितली, किंवा काही छोट्या छोट्या शंका असतील तर त्या आपण घ्या, कारण मोठ्या शंका कव्हर करणं आपल्याला आता शक्य नाहीये. तर कोणाला काही डाऊट्स आहेत का? हॅलो, हा, आवाज येतोय? हो येतोय. हा, तर ह्याच्यामध्ये मला मॅडमने नाव सांगा तुमचं. मी पुण्यातून हरिभाऊ जगताप बोलतोय. बोला हरिभाऊ. मॅडमला प्रश्न विचारायचे की ह्याच्यामध्ये उत्तरं कधी चुकतात असा अनुभव आलाय का तुम्हाला? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की माझ्याविषयी काय सांगता येईल का? तर ह्याचे जर सांगायचं असेल तर तुम्ही ते किती वेळ सांगता? किंवा दुसरा एक प्रश्न आहे की सध्या माझ्या मनात काय चालू आहे हे सांगता येऊ शकतं का? किंवा त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे, एखाद्या गोष्टीचा कालावधी काढता येतो का ह्याच्यामुळे? किंवा नंतरचा एक प्रश्न आहे, स्प्रेड करण्याच्या किती पद्धती आहेत? खूप प्रश्न तुम्ही घेऊन आलेला आहात हे त्याच्यावर. पण आता आपण सर आपण थांबा, सगळ्यात आधी त्यांच्या मनात काय प्रश्न आहे असं ते म्हणले की नाही, तर आपण त्यांचं शॅडो कार्ड काढूया. शॅडो कार्ड म्हणजे ते माझी परीक्षा बघायला आलेले आहेत किंवा मनात या शंका घेऊन आलेले आहेत किंवा काय सध्या चालू आहे त्यांच्या मनामध्ये हे आपण पाहूया. हे आपल्याला शॅडो कार्डनी सहज बघता येतं. मी आता तुमचं शॅडो कार्ड पाहणार आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की टारोवरनं काल निर्णय करता येतो, टारोवरनं आतापर्यंत तरी भविष्य चुकलेलं नाही, थोडा वेळ लागलेला आहे. कारण ते रिडिंग करताना आपण जे लॉजिकल थिंकिंग करतो
त्याच्यामध्ये कधीतरी पुढे मागे होतं, पण टोटल चुकलंय असं आतापर्यंत तरी एकही प्रश्न झालेला नाहीये. त्यामुळे मला हे अगदी अभिमानाने सांगावंसारखं वाटतं की जे काही आतापर्यंतची प्रिडिक्शन दिलेली आहेत मी, ती चुकलेली नाहीये. मी साक्षीदार आहे त्याची. मी अनिता पाटणकर, मी साक्षीदार आहे त्याची. हॅलो हॅलो हा. 2 मिनिटं आधी त्यांचं हे काढतायत ते हरिभाऊंचं कार्ड काढतायत. काढतायत 2 मिनिटं थांबा. हरिभाऊंचं कार्ड शॅडो कार्ड त्यांचं लववर आलेले आहे. हा, या कार्ड मध्ये काय आहे की क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या मनात बऱ्याच शंका आहे. याच्यामध्ये हा देवदूत आहे, त्यांनी पंख पसरलेले आहे, खाली डोंगर आहे, आणि हे 2 जे ऍडम आणि ईव असं आपण म्हणूया, कारण स्त्री आणि पुरुष आहे. इच्छा, आकांक्षा, लालसा म्हणजे आपल्या ज्या सगळ्या असतात त्याच्यामध्ये क्लॅरिटी असावी असं हे कार्ड सुचवतं. की जे काही म्हणजे आपण म्हणत नाही का की मला हे करावं सारखं वाटतं, ते होईल का, म्हणजे शंका पण असतात. तर त्या शंका म्हणजे त्यांच्या मनामध्ये आता खूप गोंधळ चालू आहे की हे जे काही कार्ड आहे ते खरंच खरं बोलतात का. आणि ही त्यांची हिडन बाजू आहे की प्रत्येक गोष्टीमधलं सातत्य त्यांना कळायला पाहिजे आणि जे काही क्लॅरिटी आहे ती मिळायला पाहिजे. आहे का हरिभाऊ तुमच्या मनामध्ये असं की आता टॅरो कार्ड मी शिकतोय, पण त्याच्यामुळे मला काय फायदा होणार आहे, ते मला नक्की कळणार आहेत की नाही, त्याच्यापासून मी जे काही शिकणार आहे त्याचा उपयोग होणार आहे की नाही? ते ऑलरेडी शिकले असणार आहेत मला वाटते कुठतरी. हो, शिकले असतील. नक्कीच शिकले असतील. पण म्हणजे हे जे शॅडो कार्ड येतं ही आपल्या पर्सनॅलिटीची हिडन बाजू असते की ती आपण ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही किंवा ऍक्सेप्ट करायला त्रास होतो. कार्ड काढलं त्याच्यातूनच त्यांना बरंच काही कळलं असं दिसतंय. त्याचा जो बेसिक प्रश्न होता की याच्यातून काल निर्णय करता येतो का? आवाज नाही येते सर. काल निर्णय याच्यामध्ये करता येतो का असं त्यांचा बेसिक प्रश्न हो, काल निर्णय एकदम छान काल निर्णय करता येतो, पण तो तार्किकतेला धरून करावा लागतो. म्हणजे जी आपली तत्व आहेत त्याप्रमाणे वॉन्ड्स आणि सोर्स ही फास्ट चालणारी कार्ड आणि कप आणि पेंटाकल्स ही स्लो चालणारी कार्ड. की मग आता आपल्याला एखादं घर बांधायचंय किंवा माझं घर कधी बांधून पूर्ण होईल, आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला सॉर्ट्सचं कार्ड आलं तर तुम्ही असं म्हणणार का की 4 आठवड्यात जर घर माझं बांधून तयार होईल. इथे लॉजिकल थिंकिंग करावं. बरोबर. म्हणजे काळाचा महिमा इथे आहे. काळ नक्की काढता येतो आणि अचूक काळ काढता येतो. याचा अर्थ असा आहे की टॅरो रीडर हा उत्कृष्ट सायकोलॉजिस्ट सुद्धा असला पाहिजे. हो, टॅरो रीडरच नाही, ज्योतिषी सुद्धा, हस्तसामुद्रिक असू दे, वास्तुतज्ञ असू दे, त्याला म्हणजे त्याची विवेक बुद्धी म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला गणित आलं पाहिजे, हस्तसामुद्रिक आलं पाहिजे, त्याला मंत्रशास्त्र आलं पाहिजे, तो विद्वान पाहिजे, तो निपुण पाहिजे. या सर्व कला ह्या ऑकल्ट सायन्स वाल्यांकडे असल्या पाहिजेत. उद्याच्याला जर तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे काही प्रश्न घेऊन गेला आणि त्याला त्या प्रश्नांच्या विषयी ज्ञानच नसेल तर तो त्याची उत्तर पण सांगू शकणार नाही. बरोबर. जसं की एखाद्या मुलानं विचारलं की मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला AI मध्ये ऍडमिशन मिळेल का, आणि ज्योतिषाला AI चे ग्रहयोगच माहीत नसतील तर तो ते सांगू शकणार नाही. तसाच हा विषय आहे. लॉजिक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे कोणाचा? थँक्यू मॅडम, उत्तर मिळाले. ओके. मी सर मी सांगू इच्छिते की मी रिसेंट आता टॅरोचं तुमचं वर्कशॉप आपण म्हणजे तुम्ही ठरवल्यानंतर गिरी मॅडमची आणि माझी भेट झाली होती आणि मी एक सहज म्हणून प्रश्न विचारला होता त्यांना की मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय, आणि त्यांनी इतकं म्हणजे लॉजिकली आणि टेक्निकली असू दे, लॉजिकली परत तो जो टाइम पिरियड इतकं परफेक्ट ऍज इट इज ते खरं ठरलंय आणि मला इतकं भारी वाटलं. म्हणजे मी घरात आल्या आल्या त्या दिवशी मी घरात सांगितलं होतं की असं असं रिडिंग आहे टॅरो कार्डचं, तर आपण बघूया होतंय का. आणि पुढच्या 15 दिवसामध्ये
सेम तसंच घडलं. मला गिरी मॅडम तुम्हाला हा निरोप द्यायचाच होता. अभिनंदन मॅडम. थँक्यू. म्हणजे टॅरो रिडिंगमुळे ना आपली निरीक्षण क्षमता जास्त सगळ्यात चांगली होते बरोबर. आणि कल्पनाशक्ती वाढते. त्याचबरोबर वास्तवतेचं भान ठेवून आपण तर्कशुद्ध पद्धतीने उत्तराकडे जात. त्याला आणि ते कनेक्ट पण असणं गरजेचं असतं का जास्त काही? हो हो नक्कीच सर. डिवाइनली कनेक्ट असणं आणि आपली साधना असणं हे अतिशय महत्वाचं आहे याच्यात. तेव्हाच इंट्युशन पॉवर आपली वाढते आणि जेवढे स्प्रेड किंवा जेवढे जातक तुमच्याकडे येतील तेवढी तुमची इंट्युशन पॉवर वाढलेली असते. म्हणजे हा जेव्हा जेव्हा म्हणजे आता पूर्वी मी असं म्हणत नव्हते, पण उपासना करण्यासाठी टारो मधली काही कार्ड काही प्रश्नांसाठी अगदी उपयोगी आहेत आणि ती आपल्या वर्कशॉपच्या वेळेस मी सांगणार आहे. ती खरं तर ऍडव्हान्स मध्ये येतात पण त्यावेळेस ती जस्ट मेन्शन करणार आहे. नाही, तुमच्या पत्रिकेत मला वाटते लग्न किंवा चंद्राशी गुरुचा संबंध आहे आणि जो माझ्या पत्रिकेत आहे त्यामुळे आपल्याला असं हातचं राखून काहीतरी ठेवावं. हे नैसर्गिक जो गुरु असतो त्याला ते जमत नाही. ऑब्विसली तुम्ही असं काही करत नाही मला माहित आहे. पुढचा कोणाचा काही प्रश्न आहे का? नाही तर मग आपण समारोप करूया. मला वाटतं तुम्ही एवढ्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की बऱ्यापैकी मनात शंका नाही येत. हा उमेश मॅडम नमस्ते. मला प्रश्न असा विचारायचा आहे की प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हॅलो मी उमेश चौगुले बोलतोय. माझा प्रश्न आहे की प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून जसे प्रश्न सोडवले जातात तशा पद्धतीचे प्रश्न टॅरो कार्डच्या माध्यमातून सोडवले जातील? हो, आतापर्यंत असा एकही प्रश्न झालेला नाहीये की जो टारोच्या माध्यमातून नाही सोडवता येईल. म्हणजे मी तरी सगळ्या, कारण मी स्वतः न्यूमरॉलॉजी शिकले, ऍस्ट्रॉलॉजी शिकले, कृष्णमूर्ती पद्धती शिकली, वैदिक ज्योतिष शिकलेली आहे आणि मंत्रशास्त्र पण शिकले. तर त्याच्यामुळे या वेगवेगळ्या अंगांमधून येणारे जे प्रश्न आहेत ते सगळे मी टारोवरनं बघितले. वास्तूमध्ये सुद्धा आपल्याला तत्वांप्रमाणे नेमका कुठे आणि कुठल्या पद्धतीचा दोष आहे हे या टारो कार्ड वरनं पाहता येत. म्हणजे प्रश्न आपल्याला उत्तर मिळतात. जे आता आपल्या अनिता मॅडमनी सांगितलं तेच उदाहरण उमेश आपल्याला मॅडमनी दिलेलं आहे. साधवे मॅडम तुमचा प्रश्न विचारा. हा, सारिका साधवे कराडून. मॅडम माझा प्रश्न असा होता की टॅरो कार्डचा जेव्हा आपण स्प्रेड हे करतो तेव्हा फक्त तो जातक ज्याचा स्पेसिफिक प्रश्न आहे तो समोर असावा की, कारण बऱ्याच जण वेळेला येताना त्याच्याबरोबर त्याचेही काही लोक असतात बरोबर, मित्रमैत्रिणी किंवा फॅमिली, तर मग त्यांचे इम्पॅक्ट त्याच्यावरती होतात का? हो, होतात. म्हणूनच आपण जो जातक असेल ना त्याला आपल्या समोर बसवतो, म्हणजे 180 डिग्री मध्ये. बाकीच्या नातेवाईकांना बाजूला बसायला सांगतो, कारण स्पंदनं घेऊनच येतात ना. हे स्पंदनाला सगळ्यात जास्त, म्हणजे आपण जी स्पंदनं आणि लहरी यांच्या माध्यमातूनच कार्डवरचे प्रश्न आपण वाचत असतो. मग त्यावेळेस त्याच्या सगळ्या नातेवाईकांना आपण बाजूला बसवतो आणि फक्त जातकाला आपल्या समोर बसवतो आणि मग प्रश्न विचार. थँक्यू मॅडम. मॅडम माझा एक प्रश्न आहे. मल्लिकार्जुन स्वामी बोलतोय. हा बोला. मग अशी पहिला जलतत्व आलं, नंतर वायुतत्व आलं, नंतर अग्नितत्व आलं. मग यातनं असा संदेश देता येईल का हळूहळू माणूस स्ट्रॉंग होत गेला पाहिजे असं सांगता येईल का याच्यामध्ये? हो, कारण का या तत्वांप्रमाणे. पण तिला पहिलं अग्नितत्वाचं जेव्हा कार्ड आलं म्हणजे तिच्या मनामध्ये हा जो टारोने तिला संदेश दिला की ही कलेची आवड तिला आहे, तिला चांगले गुरुही मिळणार आहे. फक्त त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण सांगितलं, सातत्य पाहिजे. म्हणजे सतत तिने केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा लॉंग टर्म जल, वायू आणि अग्नितत्व आलं, लास्टला अग्नितत्व आलं, मग हळूहळू माणूस असं कठोर बनला पाहिजे असं म्हणजे ती त्या उंचीपर्यंत जाणार आहे. नाही, त्याचा प्रश्न जो आहे तो मला वाटतं थोडासा चुकीचा वाटतोय. मॅडमनी पहिली त्याला एक मॅडम ते सांगा की पहिली आपण 3 कार्ड जी काढली, म्हणजे पहिलं कप ऑफ 6, त्याच्यानंतर किंग काढलं आणि मग पेज ऑफ वॉन्ड्स काढलं मला वाटतंय ना. ही वेगळी काढली आहे त्याला आधी सांगा पहिलं. ही 3 वेगवेगळी कार्ड वेगवेगळ्या प्रश्नांसाठी काढली
आणि ती फक्त तिच्यासाठी होती. हा, त्याला काय वाटतंय की ते म्हणजे तत्व बदलल्यामुळं तिचे विचार बदलत जातील का असं त्याला वाटतंय. नाही नाही, विचार नाही बदलणार. कारण टॅरोच्या स्ट्रॉंग होत गेलं पाहिजे का असं म्हणतो मी. हो, होणार ना. केव्हा स्ट्रॉंग होणार की ज्या वेळेस ती अग्नितत्वापर्यंत बदलणार असं होतं का, असं म्हणजे इतकं स्ट्रॉंग होणार. नाही नाही, अग्नितत्वापर्यंत म्हणजे अग्नितत्व जेवढं प्रखर आहे आणि उपयोगी आहे तेवढा तिची ही कला उपयोगी पडणार आहे तिला. आता त्याच्या आपल्याला म्हणजे एक आपण डेमो घेतलेला त्यामुळे मॅडमना त्याला मर्यादा आहेत, पण त्याच्यामध्ये खूप काही इंटरप्रिटेशन आहेत. जसं कप ऑफ 6 पहिल्यांदा जेव्हा आलं, शुक्राच्या प्रभावाखालचं कार्ड आलेलं, आणि त्याच्यानंतर जे किंग ऑफ स्वॉर्ड्स मला वाटतं आलेलं ना. हो 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 सर. हे एक असं आहे की एखादी इन्स्टिट्यूशन किंवा गव्हर्नमेंट अफिलिएटेड इन्स्टिट्यूट मिळून, आता हे कसं आहे मल्लिकार्जुन की एवढ्या छोट्याशा आपल्या डेमोमध्ये या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन होणार. एका कार्डवर एखादा टॅरो रीडर 15 ते 20 मिनिटं फक्त एका कार्डवर गाईड करू शकतो, म्हणजे इंटरॅक्शन करू शकतो. गाईड म्हणण्यापेक्षा पण इंटरॅक्शन होऊ शकतं. तर तुझा जो प्रश्न आहे तो तसा नाही आहे ऍक्च्युली. का तत्व बदलल्यामुळं त्याच्या मानसिकतेमध्ये काही बदल होईल असं मला नाही वाटत. काय नाही, बरोबर आहे. हा, तत्वाचा उपयोग एवढाच होईल की ती जी प्रगती आहे ती कोणत्या कोणत्या क्रमाने कमी जास्त टक्के होईल. प्रगतीमध्ये जे स्पीड जे आहे किंवा त्याचे जे कंगोरे म्हणा किंवा त्याला जे गायडन्स मिळणार आहे, ज्याला मोटिवेशन मिळणार आहे, त्याच्यासाठी त्या इलिमेंटचा विचार करायचा आपल्याला. हा सर, तेच माझं होतं. जलतत्व पण अग्नितत्व पण म्हणजे तेवढं कठोर म्हणजे नाही हाय लेवलला म्हणून जाऊ शकतो सातत्यानं. की मॅडमनी आपल्याला तिन्ही प्रश्नांच्या मनात त्यांनी काय ठरवले सांगितले, त्यामुळे ते एकमेकाला कनेक्ट करू नकोस तू. अग्नीकडे गेलो, अग्नीकडून असं नाही होणार. ते प्रत्येक कार्ड हे इंडिव्हिज्युअल प्रश्नासाठी काढलंय त्यांनी. ते एकमेकाला कनेक्ट असं आपल्याला त्याचं कन्क्लुजन आता आपण काही ते शिकलोच नाही ना, मॅडमनी सांगितलंच नाही आपल्याला काही ते की या तिन्हीचं परत तुम्ही कन्क्लुजन करा, असं नाहीच आपलं आता काही डिस्कशन झालं. ठीक आहे, अजून कोणाला काही शंका आहे? आपल्याकडं मला वाटतं टॅरो रीडर पण काही मॅडम आलेले आहेत की ज्यांनी ऑलरेडी कोर्स केलेला आहे आणि ज्यांनी टॅरो रिडिंग करतात किंवा ऑलरेडी करत होते, पण आता त्यांचा एक म्हणू की गॅप पडलाय आणि या सगळ्या आपल्या तुमच्या लेक्चर्समुळे अजून त्यांना परत उजळा निर्माण झाला आणि ते मला वाटते ते परत उद्यापासून टॅरो हातात घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया या सगळ्यांच्या वतीनं की खरंच म्हणजे हे जे इतकं डिवाइन सायन्स आहे की याला ऑपरेटर पण जर डिव्हाइन असेल तर ही शास्त्र खरंच एका आपल्या स्वतःच्या उंचीवर आहेत. म्हणजे आता जसं की आम्ही आता न्यूमरोलॉजीचा कोर्स घेतोय. न्यूमरोलॉजी एक इंडिव्हिज्युअल त्याची एक आयडेंटिटी आहे. आणि कालच एका आमच्या न्यूमरोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी रणवीरचा जो आता केस चालू आहे त्याच्यावर त्यांना एक स्टडी केला आणि आताच त्याचं वर्ष आणि त्याचा महिना कसा खराब आहे आणि तो कशा प्रकारे त्याला त्रासदायक होतंय हे साल, हे त्यानं काढलेलं होतं. तसं आपल्याला या शास्त्राची महती ते खरं आहे का खोटं आहे करण्यापेक्षा आपण त्याच्या योग्यतेचं होणं आणि त्याच्यासाठी आपण सातत्य ठेवणं. जसं एक ते मगाशी एक कार्ड आलेलं आपल्याला शेवटचं द स्टार्स, हे मॅडमने काढलं. तर ते सातत्य बऱ्याच जणांचं हरवलेलं तुमच्या या लेक्चरमुळं मला असं वाटतंय की परत सगळीजण कनेक्ट होतील. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही खरं तर 3-4 दिवसात आपण हे ठरवलं. हा आपण अशा प्रकारचं लेक्चर घ्यायचंय आणि खूप सोप्या शब्दामध्ये. खरं तर तुम्ही एक प्रोफेसर असल्यामुळे तुम्हाला काय शिकवायचं आणि काय बोलायचं हे माहीत असतं, कसं शिकवायचं ते. खूप छान पद्धतीनं लेक्चर दिली. एकच शेवटचा प्रश्न घेऊया, आपण थांबूया. प्रसाद कोल्हापुरे मध्ये बाहेर पडलेले परत जॉईन झाले. प्रसादजी विचारा, तुमचा शेवटचा प्रश्न घेतोय आपण. आपल्या ज्योतिषशास्त्राला जसं नक्षत्र, ग्रह, तारे बेस आहे, तर तसं टॅरो कार्डला काय बेस असतो की ज्याच्यातनी उत्तरं येतात ती बरोबर असतात किंवा बरोबर होतात? कारण आपण नक्षत्र, तारे, ग्रह आपल्याला खगोलशास्त्र किंवा आपल्याला सगळं माहित आहे ना आता याच्यामध्ये की कशा प्रकारे दशा येणार, अंतर्दशा येणार. मी तुम्हाला एखादी उत्तर देतो. तर तसं काय बेस असतो? नाही, बेस हा नंतरचा पार्ट आहे, पण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा
आपण जे नाडी पट्टी बघतो त्याचा जो बेस आहे तो एक परमिटेशन कॉम्बिनेशन असतात. म्हणजे एक ठराविक प्रश्न किंवा ठराविक लाईफ पाथ घेऊन काही लोक जन्माला येतात आणि त्याच्या पट्ट्या ह्या लिहिलेल्या असतात ऑलरेडी. हा पण एक आपल्याकडे एक बेस आहे ज्याला आपण अगस्ती नाडी नावाने चालतं आजकाल ते. दुसरा आपल्याकडं जर तुम्ही केपी मध्ये काही केपी नंबर्स जर बघितले की 1 to 49 हे नंबर्स असतात तर ते पण एक असं आहे की तुम्ही मनामध्ये कुठलाही आकडा धरा किंवा समोर तुमच्या बाउलमध्ये 1 ते 249 चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात, त्यातली तुम्ही कुठली चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यावरचं लग्न मांडलं जातं. सगळ्याचा बेस हा तारामंडलच आहे. सगळ्याचा बेस हा तारामंडलच आहे. इंटरप्रिटेशन करण्याची पद्धत ही सोपी झाली. जर तुम्ही न्यूमरोलॉजी मध्ये गेला की 1 ते 9 हे ग्रहच आहेत, परत तिथं काही वेगळं नाहीये. आपण त्यांचा संबंध ग्रहांशी जोडला गेलेला आहे. बरोबर. तसं तुम्ही जास्त अजून डिटेलमध्ये जसं तुम्ही टॅरो कार्ड कडे याल तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे, याच्यामध्ये प्लॅनेट्स आहेत, याच्यामध्ये ग्रहांचे रंग पण आहेत, याच्यामध्ये ग्रहांची तत्व पण आहेत. फक्त दिसताना आपण ती एक चित्र म्हणून, जसं आता मगाशी मॅडमने एक खूप सुंदर नाव पुस्तकाला त्याला दिलंय. मॅडम तुम्ही ते चित्रफित म्हणलं ना, त्याला काय दिलं नाव? चित्रलिपी. चित्रलिपी. हा, तारो चित्रलिपी. चित्रलिपी म्हणजे जसं आपण तुम्ही म्हणला की सप्तमेश अष्टमात आहे आणि तो शनियुक्त आहे, तर तो समोरचा म्हणतो की आम्हाला ते काय माहित नाही, आमचं काम होईल का नाही सांगा. तसं टॅरो मध्ये सुद्धा तो जो कार्ड काय इंटरप्रेट करतो, त्याच्यावर कुठली बाई आहे आणि त्याच्यावर काय नाहीये हे महत्वाचं नाहीये. पण मला असं वाटतं की तो त्याच्यातून संदेश काय निघतो हा खूप महत्वाचा आहे. आता त्याचा बेस ज्योतिष आहे का, त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे का, हा तुमचा जो प्रश्न आहे तो थोडं तुम्ही जर डिटेलमध्ये जर मला वाटतंय टॅरो शिकला तर तुम्हाला असं दिसेल की त्याचा बेस हा अध्यात्मशास्त्र आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये पंचतत्व, पंचभूत आहेत, 9 ग्रह आहेत, 9 नंबर आहेत, 7 रंग आहेत. हाच बेस आहे टॅरो कार्डचा, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये त्याच्यात. बरोबर. तुमचं मत काय मॅडम? तुम्ही अगदी बरोबर सर. कारण पंचतत्व जिथे जिथे आली, कारण ती आपल्यामध्ये आहेत तशीच चराचरात आहे आणि त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे ना. फक्त आपण कुठे सरेंडर व्हायचं हे टॅरो कार्ड शिकव. बरोबर. कारण ज्या वेळेस आपण सरेंडर होऊन एखादी कला किंवा एखादं शास्त्र, एखादं तंत्र अवगत करतो त्यावेळेस कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपण पुढे जातो की नाही, आणि त्या मार्गदर्शनाचा आपल्याला उपयोग होतो. जेव्हा ही शास्त्र शिकायची असतात ती शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि निसर्गाला बरोबर घेऊनच आपण ही शिकतो. आणि त्याच्यामध्ये ही सगळी नक्षत्र, राशी सगळं काही आहे. कारण पंचतत्व आहेत म्हणजेच सगळं काही आलं. फक्त त्याच्या बरोबरीने निसर्ग, रंग आणि नंबर सुद्धा आले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फक्त तार्किकता आणि मेडिटेशन या दोनच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. नक्की तुमचं इंट्युशन वाढवू शकतं. आता टॅरो बरोबर त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की लॉ ऑफ फेथ ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला श्रद्धा म्हणतो. की टॅरो रीडरवर तुमची श्रद्धा किती आहे हे पण खूप महत्वाचं आहे. जेवढी तुमची उत्तर जाणून घ्यायची आच असते ज्योतिषशास्त्रामध्ये, तीच आज जर तुम्ही टॅरो रीडर पाशी ठेवली तर प्रश्नांची उत्तरं 100% बरोबर येऊ शकतात. कारण त्याच्यामध्ये आज हे वर्ल्ड वाईड स्प्रेड झालेले आहेत सगळे. म्हणजे हा जो स्प्रेड मांडला जातो हा जगामध्ये सगळ्या मांडला जातो. आता इटलीचा जो आपण रायडर वेट जो अभ्यासाला घेतलेला आहे तोच सगळ्या जगामध्ये 90% वापरला जातो. मग त्याच्यामध्ये अँजल आहे, अनेक 100 प्रकार आले, तरी पण मेन तोच वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये लोकांनी एवढा रिसर्च केलेला आहे, एवढा त्याच्यावर अभ्यास झालेला आहे, एवढे त्याचे म्हणू आपण की प्रॅक्टिकल्स झालेले आहेत की आता त्याच्यावर ते तोलून सुलाखून आणि कसोटीवर घासून असं ते आता बाहेर आलेलं आहे. आणि त्यामुळे आता वापरत असताना टॅरो रीडर ज्या गोष्टी आणि जे रूल्स फॉलो करतात ते फॉलो करताना मला असं वाटतं की टॅरोकडे जाणाऱ्या व्यक्तीचा फेथ खूप महत्वाचा आहे. असं मला वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन जशी काम करते तसं लॉ ऑफ फेथ पण काम करतं त्याच्यावर. तुम्ही सांगा मॅडम. हो, अगदी बरोबर आहे सर. कारण टॅरोवर जेवढं श्रद्धा ठेवू आपण आणि प्रेम करू
तेवढी टारो कार्ड्स आपल्याशी जास्त चांगली बोलतात पहा. आणि टारो कार्डवर ही जी स्पंदनं आपण वाचतो, लहरी आणि स्पंदनं याच्याच माध्यमातून आपण वाचत असतो ना. रीडिंग करताना जसं आपल्याला एखाद्या विषयाची पूर्ण माहिती असावी लागते, त्याची जाणीवही असावी लागते, तर ती अत्यंत महत्वाची आहे. आणि रायडर वेटचा डेक का आपण सगळ्यात जास्त वापरतो, कारण त्याच्यामधली जी एक्सप्रेशन्स आहेत ती खूप बोलकी आहे. आणि आपण प्रत्येक चेहऱ्याचा भाव जर बघितला, म्हणजे ते कार्डचा फोटो काढून तो जर एक्सपांड करून मोठा करून बघितला, तर त्याच्यावरच्या सगळे एक्सप्रेशन्स आपल्याला इझिली कळू शकतात. म्हणून रायडर वेटचा डेक हा सगळ्यात जास्त पॉप्युलर झाला.